उपवासाच्या दिवशी काय प्यावं असं वाटतंय का? मग ह्या 2 रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. ड्रायफ्रूट आणि पपईचा मिल्कशेक. या रेसिपी तुम्हाला एनर्जी देतील आणि उपवास सुखकर बनवतील. चला तर मग आता आपण सुरुवात करूया ड्रायफ्रूटच्या मिल्कशेकपासून. एका वाटीत आपण 10-12 बदाम घेऊया, 10-12 काजू, 10-12 पिस्ता, 4 ते 5 खजूर, 10-12 केसरचे धागे. केसरमुळे शेकला मस्त रंग येतो आणि चवही येते. आता यात आपण अर्धा कप गरम दूध घालून आता आपण हे 10 ते 15 मिनटं भिजत ठेवूया. भिजल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात हे सर्व भिजवलेले ड्रायफ्रूट्स आपण टाकूया. पाऊण कप कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क टाकायचं नसल्यास तुम्ही खजूर जास्त प्रमाणात घेऊ शकतात, म्हणजे शेक छान गोड होईल. आता यात आपण पाऊण ग्लास गार दूध टाकूया आणि आता हे सगळं छान ब्लेंड करून घेऊया. गरज वाटली तर अजून थोडं दूध तुम्ही घालू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. मस्त गारगार ड्रायफ्रूट शेक तयार. वरून थोडे ड्रायफ्रूट्स आणि केसरचे धागे घालून सर्व करा. आता करूया पपईचा मिल्कशेक. 1 वाटी कापलेली पपई, 4 चमचे साखर, 8-10 आईस क्यूब्स, 1 स्कूप आईस्क्रीम आणि 1 ग्लास गार दूध. आता हे सर्व मिक्सरमधनं ब्लेंड करून घेऊया. कधीतरी पपई गोड निघाली नाही तर त्यावेळी पपईचा हा शेक करा, म्हणजे पपई वाया जाणार नाही आणि मनही तृप्त होईल. आता ग्लासमध्ये हा मिल्कशेक सर्व करूया. त्यावर आईस्क्रीमचा 1 स्कूप टाकूया आणि त्यावर थोडे पपईचे तुकडे टाकून गार्निश करूया. उपवासाच्या दिवशी ह्या रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास कमेंटमध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका.